वातात्मा जमवानरयूतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये विठ्ठल विठ्ठल। मांडे या गावामध्ये चालू असणारा नामयज्ञ आणि या नामयज्ञातली आजची तिसरी सेवा माझ्यासारख्या बामणाच्या वाट्याला आली। मी माझं थोड भाग्य समजते, कारण एक असतं भगवंत कुणाला पण सेवेची संधी देत नाही। मोठे मनाची 10 वेळा देईल पण सेवा करायची संधी देत नाही, आणि दिली तर सेवा करणाऱ्याने त्या संधीचं सोनं करावं। काय करावं? सप्त्यामध्ये एक वेळ झाडू हातात घेऊन लोटायला लागलं तरी कोण म्हणते चालतंय, शांत बसले सगळे का नाही। सप्ताह चालू आहे मग लोटायला लागलं तरी सेवाच, इथं काही कापड घेऊन पुसायला लागलं तरी पण सेवाच, वाढायला लागलं तरी पण सेवाच, अन्न शिजवायला लागलं तरी पण सेवाच। सगळी सेवा करतात। जसं भजनाला महत्व आहे तसं सगळ्या सेवेला महत्व आहे। मग त्याच पद्धतीने त्याच युगाने या नामयज्ञातलं जे तिसरं कीर्तन रूपी पुष्प आहे हे पुष्प वाहण्याचं भाग्य माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आलं। आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या तरी कीर्तनाचा नियम मी सांगतो तुम्हाला। मला एकटीनं बडबडायचं बाकीच्यानं झोपायचं असलं आवडत नाही तरी म्हणा, ऐकू येते ना मग त्याचा आवाज कमी करायला लागतो असं काय आहे काय? ऐकू येते का सांगा? माझं मला ऐकू येऊन काय उपयोग नाही, तुम्हाला येते काय? वय तरी म्हणा, पण वय म्हणून कसं असं म्हणा नुसतं पटलं तर असं म्हणा, नाही पटलं तर असं म्हणा। मी तेवढ्या वळवतो, बोलायला पैसे पडतात होय की नाही? बघा आता वय म्हटलं बोलत हवं काय। माझ्या कीर्तनाचा नियम मी एकटी बडबडत बसणार नाही, कारण असं असतं बरं का, एकट्यानं जर कीर्तन करायचं असतं तर मी येताना कुठेतरी माणगावच्या माळा बसत आलो असतो का नाही? डाव एकट्याचा नाही, खेळ मांडलेला वाळवंटी ठेवूनच नाही म्हणलेलं, तिथं आम्ही सगळी मिळून जातो। एकाच वारीला जातो का? आज तुम्ही दोघं जावा, उद्या परवा जातो असं जातो का आपण? नाही रे बाबा, सगळे मिळून जातो आणि तिथं गेल्यानंतर जो काही भक्तीचा डाव मांडतो वाळवंटात तो बघण्या जोगाच। मग याच पद्धतीनं कीर्तन सुद्धा एकट्या महाराजांचं नाही आणि मुळात महाराजांचं नाही, कुणी कीर्तनकारी तू उभे राहू देत, त्यांच्या मालकीचा एकही शब्द नाही। काय म्हणाले मी? मालकीचा एक सुद्धा शब्द नाही। जे काही सगळं बनवून घेत असते ते माऊली बनवून घेत असते, आणि बोलण्यासाठी जी काही कृपा असते ती भगवंताची असते, आणि म्हणून तुम्ही पण बोलत राहा बरं काय। भगवंताची कृपा आहे म्हणून बोलत जावा, देवाची कृपा आहे म्हणून चलत चलत इथं आलायचं ना, इथं आले म्हणून चलत चलत म्हणाले, कोल्हापुराकडे चालत चालत म्हणतात। उगाच कळायचं नाही, लय प्रॉब्लेम होईल म्हणून मी तुमच्यासारखं जरा जरा बोलायचा प्रयत्न करावा। चलत चलत आला सा ना, किती पायानं आला सा? मला कधी कधी असं वाटते देवानं 4 पाय दिला असतं तर परत आला असतं नाही। अहो 2 पायानं पंढरपूरला जायला 10 दिवस लागतात आणि 4 पायानं गेलो असतो तर परत किती दिवसात? 4 पायाला माणूस म्हणतील, 4 पाय दिलं आणि 4 पाय उड्या मारत माकडासारखं पंढरपूरला गेलो तर माणूस पंढरीला आला असं म्हणतील। मग काय पंढरपूरला आले म्हणतील? माकडं म्हणतील, जनावर म्हणतील, बरोबर? म्हणजे माणूस काय म्हणायचं नाही। पण असं देवानं जे केले ते सगळे योग्यच आहे, ते आपण जरा नंतर बघूया। आमची बुद्धी मान चालेल, आम्ही म्हणजे असं व्हावं तसं व्हावं ते आमच्या म्हणण्यानं काहीच होणार नाही। देवानं जे सगळे केले ते विचार करून केलेले, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की हाच देवानं आज विचार केला आणि माझ्या पदाची आजची सेवा पडली। आणि एक म्हणजे माझ्या कीर्तनाचा नियम की सगळ्यांनी बोलत राहायचं, एकट्याने कीर्तन होत नाही। हे बघा, जर नुसते कीर्तनकार आले आणि बाकीचं कोणी आले नाही, कीर्तन होईल का? पण सगळे आले टाळकरी आले नाही, कीर्तन होईल का? तुम्ही तर नाही म्हणा नाही, पण टाळकरी आले, कीर्तनकार आले, मृदंगाचार्य आले नाही, आता तरी काही चालत नाही, काय चालत नाही। कीर्तनकार 10 आणता येतात, सत्याचं तुम्हाला हे सांगतो, 10 कीर्तनकार आणता येतात, खरी एक पंपाची शोधायचं तर तेवढाच वेळ लागतो जेवढे 10
शोधायला लागतात. बरोबर आहे का नाही? मग ते असल्याशिवाय सुद्धा काही चालणार नाही. पण आता सगळं आहे, टाळकरी आहेत, मृदंगाचारी आहेत, कीर्तनकार आहेत, नांदगावची पेटी मस्त आहेत, पण ऐकायला कोण नाही. आता कुणाला सांगायचं? म्हणजे ऐकणारे सुद्धा पोरं शांत करायला म्हणजे ऐकणारी सुद्धा बघा ती बसते शांत. ऐकणारी सुद्धा पाहिजे. म्हणजे म्हणून प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती तुम्ही बघा. आणि म्हणून तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून आज काय करायचं आहे? लावणी मृदंग खाली बसले मंडळी बोला. अभंग
विचारत नाही तुम्हाला की म्हणून शरण जावे सर्व भावे देवाची. की सांगितलेले देवाला शरण जावा. जात असताना असं तसं न जाता सर्व भावांनी जा. म्हणजे पूर्ण सगळं संपूर्ण प्रेम एकवटून त्याच्या पायाशी काय व्हा, लीन व्हा. आता कुणाच्या पायाशी लीन व्हा तर भगवंताच्या पायाशी लीन व्हा. आणि काय होईल याच्यामुळे तर तो हा उतरील पार भवपुष्कर नदीचा. तर याला शरण गेल्यामुळं प्रपंचातली जेवढी काही दुःख आहेत किंवा भवसागर रूपी जो काही प्रपंच यातनं आपली सुटका होईल असं आज तुकोबऱ्यांनी सांगितलेलं आहे. आता सगळ्यांना प्रश्न पडू शकतो की कुणाला शरण जायचं बाबा. आम्ही वेगवेगळ्या देवाचं मानतो. सोमवारचा देव वेगळा, मंगळवारचा वेगळा, बुधवार वेगळा, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार अहमवाग्या सोहमवाग्या. प्रेमनगर वारी, प्रेमनगर वारी, सावध होई भजनी लागा मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी. दर दिवसाला आमचा देव काय आहे, वेगळा आहे. मग वेगळा आहे. मग या सगळ्यांना मिळून जेव्हा तुकोबऱ्या उपदेश करायला लागले, सगळ्यांचा प्रश्न एक की बाबा आता तुकोबऱ्या आम्ही नेमकं शरण कुणाला जायचं. मी गुरुवार धरते, मी रविवार शरण जाऊ का. मी शनिवार धरते बाबा, मी मारुती राहायला शरण जाऊ का. रविवारचं मी मल्हारीला शरण जाऊ का. तर तुकोबऱ्या म्हणले तुम्ही शरण कुणालाही जावा. सगळं प्रेम त्या पांडुरंगाच्या चरणाशी जाणार आहे. जसं मगाशी सांगितलं सगळ्या नद्या कुठं जाणार, समुद्राला. बहु आहे करुणावंत आनंद हे नाम ज्या. तो एकटाच आहे, फक्त त्याची नावं काय आहेत, वेगवेगळी आहेत. आता हे सगळं सांगत असताना काही जणांना पटत नाही, काही जणांना पटत नाही. कालीचं परवाचं कीर्तन पटले तुम्हाला, होय म्हणा की. अहो पटायसारखं सांगितलं असं. कीर्तनकार कीर्तनच करतात काय, दुसरं काय सांगतात काय. हा म्हणजे आता तुम्ही शांत बसला याचा अर्थ लगेचच काय मन बाबा एखादी गोष्ट कॅप्चर करीत नाही. म्हणजे एखादी गोष्ट मन काय लगेच पकडत नाही, म्हणजे त्याच्या लक्षात येत नाही. मग आज साधकाला म्हणजे विद्यार्थ्याला असंच झालेलं आहे. तुकोबरा एवढं समजून सांगायला लागल्या, बेबीच्या देठापासून समजून सांगायला लागल्या, पण त्यांचं असं झालेलं आहे की लक्ष लागत नाही. म्हणजे थोडक्यात काय तर त्यांचा विश्वास बसत नाही. मग तुकोबराने सांगितलं हे बघा मी काय तुम्हाला पिक्चर मध्ये गाणी म्हणून दाखवत नाही दुसऱ्यांनी लिहिलेली. मी तुम्हाला पेपर मधले जोक वाचून दाखवत नाही. मी जे सगळं तुम्हाला सांगत आहे तुका म्हणे साक्षी आले तरी गेले प्रगट. तर तुकोबरा सांगतात की अनुभव आले अंगा ते या जगात तसे. तर अनुभवाला आल्याशिवाय मी तुम्हाला कुठली गोष्ट देत नाही. आणि अनुभव माझा काय सांगतो की तो हा उतरील पार बहुपुष्कर नदीचा. अभंगाचा भावार्थ थोडक्यात समजला काय. मला वाटते तुम्ही सगळे जर तिथे एकवटायला 12 वाजतील तेव्हा नेमकं कीर्तन काय होईल. लक्ष आहे ना, लक्ष तुमचं. मी एक सांगतो घेऊन नुसता डबा घेऊन कीर्तनात बसणार असतील खुरखुळा हा डबा तर याचा काही उपयोग होणार. याचा राम जागून ठेवा बरं काय. त्याला इथं वळून आणा. कुणाचं लक्ष दुधावर असेल, कुणाचं पाठीमागच्या दारावर असेल, कुणाचं लक्षात असेल म्हशीला वैरण घातली. हे असं सगळं जर मन कुठं कुठं भिरकटलं असेल तर ते सगळ्यांनी वळून इथं आणा. आणलं काय होय तरी म्हणा. हे मन एकवटून आणायला एकच भजन करायला लागतंय. पुंडलिकावरती हरी विठ्ठल, पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती प्रभू एकनाथ महाराज की, छत्रपती शिवाजी
आहे काय त्यासनी वाटते काहीतरी पार्टी असं आणि मला बी केक आणून दिला असं म्हणजे तुमच्या आमच्यासारखी बुद्धी या जनावरांना नाही म्हणून तुकोबरायाने जनावरांना उपदेश न करता माणसाला केला माणसाला कुणाला म्हणजेच कुणाला आम्हाला म्हणजेच कुणाला आम्हाला आणि तुकोबरायाने मग काय सांगितलं बाबा सगळ्यांनी एक काम करा तुम्हाला माणूस म्हणून ही जर जागृत अवस्था प्राप्त झाली असेल तर अजून एक आयुष्याचं ध्येय शिल्लक राहतं ते म्हणजे देवी दिला देह भजना तर देवाला अजून एक किंवा आपल्या आयुष्याचं अजून एक ध्येय ते म्हणजे उभ्या आयुष्यात सगळ्यांचं लक्ष आहे काय उभ्या आयुष्यात एकदा तरी देवाला शरण जायला पाहिजे तरी म्हणा पाहिजे एकदा तरी पंढरीची वारी करायला एकदा तरी माळ घालायला माळ एकदाच घालतो वर्षाला बदलायची तिथं जाऊन नवीन घेतली तर ती नवीन घालून मग जुनी काढली तर म्हणजे माळ घातली आता कोणी पाहिजे म्हणा नाही कोण कोण पाहिजे म्हणतात तुम्ही म्हणतात परत जाता म्हणतात मला एवढा उरूस होऊ द्या आमचा एवढी आमची भाई होऊ दे भाई जत्रा असते का नाही एवढी जत्रा झाली की मग घालतो आणि ती जत्रा काय कधी सफर त्या गावची झाली त्या गावची त्या गावची झाली सासरची सासर झाली मायाची ते काय सफर आणि आमचं बी नरड गाणं काय सफर नाही मग आज तुकोबरायाने सांगितले भास्कराने सगळं नरड गाणं आयऱ्या देण्याला शरण जाण्यापेक्षा मी या जगाच्या मालकाला शरण जायला तुम्हाला सांगतो आणि आयऱ्या देण्याला शरण जातो कुठेतरी आमचं काम केलं आता इलेक्शन जवळ आल्या मी इलेक्शनवर बोलत नाही आचारसंहिता चालू आहे ना तर मग माझं काहीतरी नाव पुढे करशील मी काय म्हणाले बघा आपण ज्या वॉर्डात कुणीतरी उभं राहणार त्यांना किंवा त्यांच्या पाठीमागे आपण प्रचार करतो नाही मग काय नाव असेल टिंबाटिंबांचा विजय असो आपण प्रचार करतो मग एका बाबाला विचारलं कशाला बाबा प्रचार करतात ते म्हणजे काय सांगायचं महाराज तुम्हाला आता हिने निवडून येणार आणि 5 वर्ष मला काय काय काम लागते ते मी सगळं येण्यासाठी सांगणार आणि 5 वर्ष यांनी माझ्यावरती उपकार करणार म्हणून मला यांच्या पाठीमागे प्रचार करायला पाहिजे विचारणारा बाबा होता वारकरी पण त्यांनी सांगितलं 5 वर्षासाठी तुम्ही एवढा प्रचार करायचा तर ते म्हणजे होय किती वर्षासाठी 5 मग त्या वारकरी बाबांना सांगितलं 5 वर्षासाठी तुम्ही एवढा प्रचार करायलाय 100 वर्षाचं आयुष्य दिलं ते पांडुरंगाचा प्रचार केला सा बोला 5 वर्ष मग काय दिलं 5 वर्षात लई तुले टेबला खाल्लं तुमची काहीतरी छोटी मोठी कामं झाली हा काय झाली असली छोटी मोठी कामं झाली बरोबर अन्न पुरवायला कोणी येणार नाही तर म्हणा की तेवढ्यापर्यंत सांगू नको सा इलेक्शन झाल्यानंतरच बोलाले अन्न पुरवायला कोणी येणार नाही वस्त्र नाही निवारा नाही वरती नव्हते घास नाही ह्याच्या पुढचं बोलतो श्वास पुरवायला कोणी येणार काय मग त्या वारकरी बाबाने विचारलं बाबा एवढ्यासाठी एवढं तर श्वास पुरवणाऱ्या पांडुरंगाचं गुणगान तुम्हाला किती गायला पाहिजे मग तेच आज तुकोबरायाने तुम्हाला आम्हाला जागा केलेलं की बाबांनो म्हणून आज काय करा आता म्हणून हा शब्द कधी वापरतो मराठी व्याकरण ज्याला माहिती आहे त्या प्रत्येकासाठी सांगतो कुठल्याही वाक्याची सुरुवात म्हणून या शब्दाला होत नसते बाबांनो म्हणून कधी शब्द येतो जेव्हा एखादं वाक्यावरती अवलंबून असतं मग ते म्हणून शब्द मध्ये येतो 2 वाक्यांच्या मध्ये काय होतं मग 2 वाक्यांच्या मध्ये म्हणजे उदाहरण सांगतो तुम्ही 2 महिने झालं ते मामा असतील किंवा महाराज असतील 2 महिने झालं मला फोन करतात इथलं निमंत्रण दिलेलं आहे म्हणून आजच्या सेवेचा योग मला आला बरोबर या गावातल्या सगळ्या वारकऱ्यांनी मिळून किंवा गावकऱ्यांनी मिळून हा सप्ताह सगळा संपन्न किंवा पूर्ण करत आहेत म्हणून सगळ्यांना आजचं पुण्य मिळालं म्हणजे लक्षात आलं म्हणून कधी शब्द वापरतो पण आज तुकोबरायाने मात्र सुरुवात करत असताना काय केलेलं आहे की म्हणून या शब्दाचा उपयोग केलेला आहे आता म्हणूनच्या अगोदरचा अर्थ मी तुम्हाला सांगतो हॅलो हॅलो ह्याचं काहीही कमी जास्त करू नका एकच ठेवा काहीतरी वाजले बघा हॅलो आवाज सावध हॅलो बारीक केला तरी चालेल पण वाजाय नको हॅलो 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 विठ्ठला विठ्ठला
7व्या महिन्याची झालेली डिलिव्हरी ते बाळ पेटीत ठेवल्यानंतर काही दिवसांनी चांगलं राहते, मोठं होते का नाही? मग 7व्या महिन्यात बुद्धी आहे का नाही? आहे का नाही? मग 7व्या महिन्यापासून पुढचं तरी सांगतो, तिथनं पुढे तरी निदान 2 महिने रडला असं का नाही? तर त्याला तेवढं रडू दिलं नाही. त्याला सांगितलं लई रडत असतात तुझा आवाज ऐकत बसतील बाहेरची माणसं माईक लावून, त्यामुळे रडायचं नाही. अजून पुढे सांगतो 9 महिने 9 दिवस आईच्या गर्भात होतो, पाण्यात होतो. कशात होतो? पटत नसतं तर सांगतो 9व्या महिन्यात डॉक्टर सांगतात पाणी कमी पडले, सांगतात का नाही? महिला मंडळ आपल्याला अनुभव आहे का नाही? कशात होतो आपण? पाण्यात होतो. आता पाण्यात होतो त्याच्यानंतर झालं असं डिलिव्हरीची वेळ आली आणि डिलिव्हरी झाली, लगेच बाळ कशात आलं? हवेत आलं. कशात आलं? हवेत आलं. आता 9 महिने 9 दिवस जिवंत होतं पाण्यात, आता बाहेर कशात आलं? हवेत. मग एक सुईन काय म्हणली? सुईन माहिती आहे ना? हा, एक सुईन काय म्हणली? आता 9 महिने 9 दिवस पाण्यातच होतं आणि 4-5 तास काय करूया? चालेल काय? परत पाण्यात ठेवाय चालेल काय? नाही. आता डोक्यावर पाणी घालताना मी कपाळाला हात लावायचा का नाही? लावायचा. म्हणजे एका क्षणात काय झालं तर ते माझ्या देवाने उपकार करून ठेवले मला की 9 महिने 9 दिवस होतो पाण्यात, पण श्वास कुणी पुरवला? म्हणा देवाला, म्हणा तुम्ही पुरवला, देवानं पुरवला. प्राणापानांच्या जोड भाती पुंक पुंकुया होरात्री आटी जितो नेनो किती उदरा माझी. लय मी करतायचं आहे का नाही? आम्ही बी करतो म्हणा. आम्ही बी त्यातच बरोबर. मी आपण करतो. कधी जन्माला आल्यानंतर लहान होतो, त्याचं मोठं झालो, तरुण झालो, पैसा आला, प्रॉपर्टी आली, मग मी म्हणा. त्याच्या अगोदरचं काय? 9 महिने पाण्यात होतो, कसं काय झालं नाही आपल्याला? पण आता तिथनं पुढं परत पाण्यात ठेवून चालत नाही. आता हवेत श्वास घ्यायला लागलं. म्हणजे 9 महिने 9 दिवस कुणी श्वास पुरवला? पांडुरंगाने पुरवला. आता एवढं वाटलं काय? हाय काय देवाचा उपकार? म्हणून तुकोबाने सांगितलं मनोनी शरण जावे
देवाचे. आज तुकोबा काय म्हणतात की जरा उपकार असलं तर आम्ही एवढा जयघोष करतोय. मग ज्यानं सगळं निर्माण करून तुमच्या आमच्या हातात फुकट दिले. कसं दिलंय? शेती आपल्याकडे देवाला दिली ती फुकट दिली. आता आम्ही काय त्याच्यात पिकवलं तर ती विकायला जातोय बाजारात, काय काय. पण शेती देवाला कशी दिली? तुम्ही म्हणजे विकत घेतली. ते पैसे कुणाला तर दुसऱ्याला दिला असशीला. ते मातीचे पैसे दुसऱ्याला दिला असशीला. निर्माण करणाऱ्याला पैसे द्यायला जय हे विश्व देवाचा उपकार लक्षात घ्या. लिहून काढा एक नंबरला. जेणे हे विश्व निर्मिले महर्षी वर्गा संस्थापिले एकवीस स्वर्गात ते धरिले सत्ता मात्रे आपल्या. या विश्वाला निर्माण कुणी केलं? देवानं. कुणी केलं? देवानं. आता या विश्वात चालणाऱ्या सगळ्या गोष्टी सूर्य कुणी निर्माण केला? देवानं. हे बघा हे सगळं देवानं दिले. पण त्या देवाला आणि त्याच्याबद्दल काही दिलेलं? तुम्ही म्हणशीला 5 नारळाचं तोरण व्हायलंय. बोलू नका. 5 नारळाचं तोरण व्हायलंय कुणाला? देवाला. आणि झाड कुणी लावलं? म्हणशीला तुम्ही मी लावलं. पण त्याला पाऊस कुणी पडला? आणि त्याला माती कुणी दिली? त्याला पालन पोषण. माती होती लाल, झाड नारळ लावला नारंगी कलरचा, बरोबर आहे का नाही? झाड पण आलं त्या कलरचं, त्याला पानं लागली हिरवी, त्याला लागली नारळ. सगळं वेगळंच आहे का नाही? म्हणजे सगळं निर्माण कुणी केलं? देवाने निर्माण केलं. आता हे सगळं त्याला निर्माण केलं. अजून एक सांगतो की इथं लाईटी लावल्या, फॅन लावल्या, त्याचं बिल येणार का नाही देवाला? येणार का नाही? पण मला सांगा ह्याच्यापेक्षा सगळ्यात मोठा बदल काय असेल तर तो म्हणजे सूर्य. त्याला किती वर्ष झालं देवानं लावलंय माहिती नाही. आम्ही यायच्या आधीपासून, आमच्या आजा पंजेच्या आधीपासून तिथंच आहे जागेवरती. हा आता त्याचं बिल आपण कधी भरायला गेलो काय? बरं विचार करा, जर तो नसता तर दिवसाची मी धडकाधडकी गाड्यांचे ऍक्सिडेंट होतात, माणसांचं झालं असतं. कुणाचं झालं असतं? लक्षात आहे ना? सूर्य जर नसते दिवसभर उजेड पडला असता काय? म्हणशील बॅटरी घेऊन जातो तरी बी त्या बॅटरीच्या प्रकाशात गाड्यांचं जसं ऍक्सिडेंट होतात तरी तसं एकमेकांची डोकी फुटली असते दिवसाची. सांगतो तुम्हाला. आता त्याला देवानं लावलं, त्याचं बिल कधी भरलं नाही. आता एक सांगतो, कोरोना औषधांच्या बरोबर एका गोष्टींची कमतरता फार भासली, ते म्हणजे ऑक्सिजन सिलेंडर. कमी लागलं का नाही? कुठं जाय तिकडे दवाखान्यात म्हणायची इकडे सिलेंडर नाही, तिकडे पळवा, तिथं नेले म्हणायचं तिथं ऑक्सिजन नाही, तिकडे न्या तिकडे द्या. आता एक सिलेंडर 5,000चा असलं तरी तो लाखात विकत होते. किती? लाखात. त्यात काय होता? काय होता? आपण श्वास घेतो, काय होता त्याच्यात? ऑक्सिजन. आता तो ऑक्सिजन त्या लोकांनी तयार करायला होता, ज्या हवेतला होता त्याच्यात भरलेला फुकटच होता. हवेतला कसा होता? फुकट. पण फक्त त्या सिलेंडर मध्ये भरला आणि तुमच्या आमच्यापर्यंत नेऊन दिला म्हणून त्याचं आम्ही लाखाने बिल भरलं. आणि आता कोरोना निघून गेला तेव्हा लय माणसं देव देव देवाशिवाय कोण नाही. पूर्वी ते हे घातले, होम हवन घातले, लोकांनी माळा घातल्या त्या वर्षी. कधी बाबा? कोरोना. कारण माळ घालून तरी कोरोना होऊ दे, जीव गेला तर कोण म्हणते जाऊ दे. तेव्हा म्हणत होती माणसं. आता काय करतो? कोरोनात माळ घालतो. उलट केलं काय? काही लोकांनी सरळ केलं, काही लोकांनी उलट बी केलं. काही माणसं अशी म्हणली, काही माणसं अशी म्हणली माळ घालतो कारण आता काय पुढचं वर्ष दिसलं असं काय वाटत. काही माणसं अशी म्हणली
तशी देवाची आठवण सुद्धा सरली, ती बी काळाच्या पडद्याआड झाली, माणसं देवाला विसरली. मग मला सांगा, ऑक्सिजन जो आहे देवाला फुकट दिलाय. आता काय सिलेंडर आहे का आपल्याकडं? आता श्वास घेते का नाही? जागा असताना बोला, श्वास ज्यांचा चालूय तिने बोला, श्वास घेतोय का नाही? घेतोय. आता फुकट घेण्याचा का तिकडे बिल पडाले, बिल आले काय महिन्याचं श्वासाचं? मोबाईलचं रिचार्ज आज संपला आज, आणि समजा उद्या कुणाला तरी अर्जंट फोन आज असते बसत त्यांना, मग ती वरती जीववाल्यासनी फोन लावायचा, कोणतरी हे रेकॉर्डिंग पाठवायची जाते नसते. तर आम्ही जर समजा म्हटलं किती महिने झालं, वर्ष झालं तुमचा रिचार्ज मारतोय, एक दिवस जरासा मिनिटं पुरता जरासा पाठवा, तेवढा जरासा पाठवा. नुसतं एक अर्जंट फोन लावतो, एका भावकीत एक माणसाचं वाईट झाले, ती म्हणतात असलं काय आमच्याकडे फॅसिलिटी असली काय नाही, तुमचा जिथपर्यंत रिचार्ज तिथपर्यंत तुमचा मोबाईल चालू, रिचार्ज संपला मोबाईल बंद. पण आम्ही काय देवाचा रिचार्ज कवा भरला, त्याचं कवा पैसे त्याला दिलं, ते म्हणते मला नकोच पैसे द्यायला, मला पैशाची काही गरज नाही. तो फक्त एकच म्हणतो की मला विसरू नको, कायम स्वरूपी मला लक्षात ठेव. म्हणून तो कोबऱ्याने असं सांगितलं की म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. अहो त्याला एवढा सगळा विचार करून ठेवलेला आहे. हे विश्व निर्माण केलं, ही पृथ्वी निर्माण केली, पाऊस निर्माण केला, हे शरीर निर्माण केलं, मुंगी निर्माण केली, हत्ती निर्माण केला, आणि सगळं निर्माण करताना विचार केला. मी उगाच एकच बारीक तुम्हाला चिंतन सांगतो. हे बघा, माणसाला बुद्धी दिली कीर्तनाला यायची, कुणाला? पाठीमागची माणसं मी बोला, माणसाला दिली, टिकून बसलेली माणसं बोला, ती एक नंबर आल्या बरं काय, मी बघितले येताना एक नंबरला आल्या. आता एक नंबरला येणार आहे, एक नंबरला बसायचं उद्यापासून. हा, आता मला सांगा, देवानं माणसाला बुद्धी दिली कीर्तनाला यायची, चर्चा बंद, तारकरी चर्चा बंद. माणसाला देवाला बुद्धी दिली कीर्तनाला यायची. आता हीच बुद्धी जर बाकीच्या प्राण्याची दिली असती तर, हत्ती माहित आहे शांत बसलेलं की धुमाकूळ बघायला सवय हत्तीचा, सांगतो तुम्हाला. आता समजा देवाला असं म्हणलं असतं, हत्तीला मी बुद्धी देऊया कीर्तनाला यायची बुद्धी हत्तीला देऊया, मग कुठे कीर्तन करायला लागल? मानगावचा माळ उलटायला लागल, मोठा आहे तो, आहे का नाही मोठा? हत्ती कीर्तनाला येऊन बसायचं म्हणजे जागा नको. पण मला सांगा, हत्तीला बुद्धी दिली, माळ घालायची, टाळ घेऊन नाचायची, आणि हत्ती इथं समजा जर नाचायला लागला आणि चुकून बसत त्या अन्न आपल्या पायावर पाय पडला तर काय होईल आपलं? हत्तीचा पाय आमच्या पायावर, उद्या पायाचा काय आमच्या तमाशा झाला आम्हाला सुद्धा कळायचं. म्हणजे इतका बारकाईने विचार केला, त्या मुंगीलाच डंक दिला, हत्तीला डंक दिला असता, त्याला आम्हाला मारला असता तर एका डंकातच काय माणूस. सगळा विचार करून गेले. पक्षी हलके त्याला उडायला सांगितलं, हत्तीला उडायला सांगितलं, चुकून खाली उडी मारली, तिथं लँडिंग करतो म्हणून, आणि कुठं घरावर लँडिंग केलं. चिमण्या बारकी ती घरावर बसली तर चालत्या, आणि हत्ती उडत येऊन घरावर बसला तर एवढाच मागे विचार करत बसायचं, काय वेगळा वेगळा परमार्थ आहे. आणि एवढंच लक्षात ठेवायचं, एवढं झालं म्हणायचं, देवा तुझे आमच्यावरती आनंद उपकार आहे, सगळं जागच्या जागी ठेवलंयस तू. आज नाही उदाहरण सांगतो, देवाने हे शरीर पण निर्माण केलं, डोळे इथं आहेत, नाक इथं आहे, तोंड इथं आहे, हात इथं आहे, पाय इथं आहे, बरोबर? असा कुणी माणूस नाही की त्याचं इकडं तिकडं काय केले देवाने, केले काय? इथं तोंड आहे हे देवाचं उगाच बारीक विचार करत बसायचं, हे जे तोंड आहे का नाही हे देवाने इथं गेलं असतं तर आता सांगतो तुम्हाला काय झालं असतं. डोळ्याच्या बरोबर नाकमध्ये नाक आहे आणि त्याच्या बरोबर खाली हे तोंड आहे, बरोबर? का देवाला शरण जायचं, काय उपकार आहे त्याचं ते जरा लक्षात घ्या. आता इथं नाक आहे आणि इथं तोंड आहे, सगळं सिस्टमॅटिक दिले हो. ताट वाढलेलं असते, डोळ्याने दिसाय पाहिजे का नको? दिसाय पाहिजे. आणि डोळं मागं असतं तर कसं बसायचं मग? तिकडं पुढा करून बसायला पाहिजे. हा, मग ताट मागं, डोळं मागं, आणि तोंड कुठं हे तुम्ही सांगाल तुम्हाला. उगाच काय जर आदला चुकून देवाने केली असती म्हणून सांगावे. ताट मागं वाढून ठेवले, चापसं जायला पाहिजे, पाठीमागं डोळा आहे थोडा दृष्टांतातल्या माणसाला आजच्या पाठीमागं चापसं जायचं, त्यानं घास असा उचलायचा आणि उचलत तो डोळ्यासने पाठीमागं दाखवायचा, हा भात आमटी नीट आहे, हाय बरोबर आहे. मग ते सगळं उचलून इथं नाकाजवळ आणायला पाहिजे. वास घ्या नको, वास घ्यायला टोल नाक आहे त्यामुळे इथं वास घ्यायला. आता हे टोल नाका इथं वास घेतला की तोंड कुठला म्हणून सांगितलं मगाशी मी, हित आहे.
दुसऱ्यांदा लागेल काय? पांढरी साडी नेसून जेवाय बसलं काय होईल मावशी? हा काय होईल? मला वाटतं त्याचा हातरून घेऊन अंगावर बसायला पाहिजे. प्रत्येक वेळेला तो घास टाकून उचलायचा, तो मग डोळ्यासनी इथं दाखवायचा, त्याचा हात वळून नाकाला दाखवायचा. मग थोड्या वेळाने इथं लागला तर प्रत्येक वेळेस बरं नाही या पांढऱ्या कपड्याचं काय खरं नाही. सगळं झालं असतं काय आपलं? मग आता सगळं हाय का वाईट हाय? चांगलं आहे का नाही? पण देवाला शरण जायला पाहिजे का नको? चांगलं माझं केलंय म्हणून देवाला शरण जायला पाहिजे. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. आता काय करायला पाहिजे? नुसतं शरण कीर्तनापुरतं जायचं नाही. महाराजांनी सांगितलं देवाला शरण जावं, तेवढीच बुद्धी आमच्याकडं. 2 तास शरण जायचं, सप्त्यापुरतंच नाव घ्यायचं, सप्त्यापुरता टाय घ्यायचं, सप्त्यापुरतं देऊळ बघायचं, परत 358 दिवस इकडं फिरकायचं एवढं नाही म्हणतात. म्हणून असं कोणाला सांगितलंय की शरण जाताना असं नाही की सर्व भावे देवासी. जोपर्यंत तुम्ही प्रेमानं देवाला शरण जायत नाही तोपर्यंत काही उपयोग होत नाही. एकच उदाहरण सांगतो, संत मीराबाई यांचं. इतक्या प्रेमानं देवाला शरण गेल्या. एकदाच आपल्या वडिलांना विचारलं होतं की बाबा तुम्ही ज्या भगवान श्रीकृष्णांची पूजा करताय ती तुम्ही त्यांचीच का पूजा करताय? तेव्हा त्यांच्या वडिलांनी, ते एक राजा आहेत आणि त्यांनी सांगितलं मी यांची पूजा यासाठी करतोय कारण हे जगाचे मालक आहेत. कोण आहेत? कुणाला सांगितलं? मीराबाईंना. आता मीराबाई लहान होत्या वयानं. तेवढंच ऐकल्याबरोबर त्यांनी तेव्हाच ठरवलं मी आता एक काम करणार, आता इथून पुढं कुठल्याही ऐका मालकाला शरण जाणार नाही. आता मी एकच काम करणार, या जगाच्याच मालकाला शरण जाणार आणि याच्याशीच लग्न करणार, दुसऱ्या कोणाचा संग करणार. ऐसी लागी लगन, ऐसी लागी लगन, मेरा हो गई मगन, वो तो गले गले हर गुना गाने लगी, महलों में पली पलकों पे चली, वो तो हर गुना गाने लगी, ऐसी लागी लगन, मेरा हो गई मगन. एकदाच ठरवलं लहान असताना आता ह्या देवाला सोडायचं. संन्यास घेतला राजकुमारीनं. 5 एकर नवं, 5 तोळं नवं, सोन्याच्या विटा आणि सोन्याचा मुकुट बाबाच्या डोक्यावर होता तिच्या. तिनं जर सुटकी वाजवली असती तर बाबानं सोन्याचा माल बांधला असता, पण बांधू दिला नाही. वडिलांनी जेव्हा ठरवलं आता मीराबाईचं लग्न करायला पाहिजे तेव्हा मीराबाईनं सांगितलं बाबा मी लहानपणीच देवाशी लग्न केले. म्हणल्या कधी? लहानपणी. आता मला देवाशिवाय दुसरं कोणी सुद्धा, मला काहीही गरज कुणाची आता वाटत नाही. मी आयुष्यभर जर काय करायचं असेल वो तो हरि गुण गाने लगी, ऐसी लागी लगन. आयुष्यभर जर मी काय करायचं असेल तर मी एकच काम करीन, देवाला शरण जाणार आणि देवाचंच भजन गाणार. आता मी लग्न करणार नाही. असं देवाला शरण जायला पाहिजे. कितीही सत्ता, कितीही प्रॉपर्टी, कितीही पुढ्यात काही असलं तर सगळं बाजूला सारून देवाला शरण जायला पाहिजे.
पद्धतीचा होईल असं की देव आपल्याला या संसारातल्या सगळ्या दुःखातून बाजूला करेल. आता आत्ताच उदाहरण घ्या. 2 मिनिटं आपण जेव्हा भजन करतो, पण खरं खरं केलं तर जेव्हा 2 मिनिटं आपण भजन करतो किंवा भजन केल्यानंतर आपल्याला कुठलंही दुःख आपल्याला आठवत नाही. त्यालाच म्हणायचं की आपण दुःखाच्या पलीकडे गेलो आणि सुखाची प्राप्ती केली. पण हे आमचं झालं क्षणापुरतं. पण आयुष्यभर किंवा कायमच सुखाची प्राप्ती आम्हाला जर करायची असेल तर देवाला शरण जावंच लागेल. आता असं आहे की देव आपल्याला घरातून बाहेर काढले, बऱ्याच जणांना काढलं. तर इथं मागे पुढे उभा राहे सांभाळी आलिया घात निवारणा. तर द्रौपदींच्या मागे आणि अर्जुनांच्या पुढे अशा पद्धतीने भगवंतांना अनेक जणांना, ते जनाबाई असतील त्या मीराबाई असतील, मीराबाईंना तरी विषाचा पेढा दिला. पण मीराबाईसाठी घेतो विष प्याला, दामाजीचा झाला परिवार. सगळ्यांच्या सगळी सगळं करतो, सगळ्यांना तरुण पार करतो, सगळ्यांची नौका पार करतो. आता साधकाचा प्रश्न की मला एक सांगा तुकोबराया की आता मी कुठल्या नेमकं देवाचं नाव घ्यायचं आणि कुणाला शरण जायचं. तेव्हा तुकोबराने सांगितलं बाबा तू कुणाचं पण नाव घे, सगळं मिळून एकच आहे. जसं सूर्यप्रकाश सहस्त्ररश्मी त्यानुसार सांगितलंय की सूर्य एकटा आहे आणि प्रकाश किती पडतात, कवड असे अनंत असतात, सहस्त्र असतात. तसं सूर्य म्हणजे पांडुरंग परमात्मा एकटाच आहे. पण त्याची जशी किरणं वेगवेगळी असतात तशी त्याचे अवतार सुद्धा काय आहेत, वेगवेगळे आहेत. त्यातला कुठलाही एक तरी अवतार घेऊन तुम्ही कुणालाही शरण गेला तरी चालेल. पण मग असं होतं की या सगळ्या अवतार कुणीही किंवा कुठलाही देव आपण त्यातला घेतला, त्याला एकाला शरण गेलो, या भक्तीच्या मार्गावरती जसं पुढं 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 जातो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की हा एकटा पण तोच आहे, देवळातला पण तोच आहे आणि पंढरीत जो उभा आहे तो कोण आहे, तोच आहे. जे काकडा करतात काकडा त्यांना माहिती आहे. लाजले गे लाजले गे लाजले गे अवस्था अशी झालेली आहे की तिला असं वाटतंय की तुकोबराया आता कुणाला ओवाळून दे का. तुकोबराया झालं काय तर मला असं झालंय, कोणाला, काकडा करणाऱ्या त्या स्त्रीला मला आता असं झालंय की कुणाला ओवाळून कळणार, मला बघल तिकडे चतुर्भुज गोपाळून दिसतो. कुठं दिसतो, सगळीकडं दिसतो. तेच आज तुकोबराने सांगितलं की बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा, तो हा उतरी पार पवन दुस्तर नदी जा. म्हणजेच तुकोबरायांनी सांगितलं, अभंगाच्या रूपानं सांगितलं. तुकोबराय म्हणतात हे सगळं काही वरवरच्या गोष्टी नाही, हा सगळा मला आलेला काय आहे, अनुभव आहे. तुकोबराय देवाला शरण गेले का नाही, गेले. नुसते गेले नाही, देवाला घरात बोलवून पातळ अशा कन्या, म्हणजे त्याच्यात कन्याही नव्हत्या, नुसतं पाणी होतं, तरीही त्या कन्या या देवाला खायला लावल्या. देवाबरोबर वरचे 33 कोटी देव पंक्तीला बसवायला लावले. शरण गेले का नाही तुकोबराया, गेले. केवढे गेले, संसार जाऊन पाय सुरांगणे असं तुकोबरायाने सांगितलं. देवाला शरण गेले का नाही, गेले. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात हे सगळं जे मी सांगत आहे तो माझा अनुभव आहे. तुका म्हणे साक्ष आले तरी केले प्रगट, तो हा उतरी पार भव दुस्तर नदीचा ज्ञानेश्वर.
बसेल तुम्हाला म्हणा तुका साक्षी आहे काही केले तुका म्हणे साक्षी आहे तुका म्हणे साक्षी आहे स्वर स्वर
आहे